चला बनवूया आज झटपट होणारा मुलांच्या टिफिनसाठी मसाले भात. माझ्या मुलांना हा भात खूप जास्त आवडतो. बनवायला खूप सोपा आहे आणि खायला सुद्धा तेवढाच भन्नाट चवीचा लागतो. खूप कमी वेळेत तयार होतो. मुलांना रोज रोज भाजी चपाती खाऊन सुद्धा कंटाळा येतो. त्यावेळेस तुम्ही अशी झटपट होणारा भात बनवून देऊ शकतात. जेवढा हा खायला चविष्ट आहे ना, तेवढा बनवायला सोपा आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सुद्धा खूप हा भात आवडेल. नक्की एकदा करून पहा. चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. तर इथे 2 तमालपत्र घेतलेत, थोडेसे जिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगा. तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते वापरले तरी चालेल. आता याच्यामध्ये मोठा एक कांदा उभा पातळ चिरून टाकून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळासाठी हे परतवून घेऊया. कांदा हलका फुलका भाजला की मग बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर कांदा इथे आपण थोडा वेळ परतवून घेतलाय. आता याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकूया. तर इथे मी 3 हिरवी मिरची असे उभे तुकड्यामध्ये कट करून घेतलेत आणि 1 छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया. कांद्यासोबत मिरची आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली भाजून घेऊया. थोड्या वेळासाठी हे सगळं चांगलं परतवून घेतले आणि कांदासुद्धा चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो टाकून घेऊया आणि सगळं हे व्यवस्थित मिक्स करूया. थोडा वेळ टोमॅटो, कांदा सगळं आणखीन परतून घेऊया. टोमॅटो जास्त वेळ भाजण्याची गरज नाही, टोमॅटो शिजला जातो लगेचच. तर हे पहा, कांदा व सर्व बाकीचं साहित्य चांगलं भाजलेलं आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया. थोडासा धना पावडर टाकून घेतला आहे, थोडीशी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा छोटा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता हे सर्व चांगलं मिक्स करूया. तुमच्याकडे जे मसाले असतील ते वापरले तरी चालेल. मी इथे बिर्याणी मसाला टाकला आहे थोडासा. टेस्ट खूप छान येते. तुमच्याकडे गरम मसाला असेल किंवा मटण मसाला, कोणताही किचन किंग मसाला तो वापरू शकतात. सर्व चांगलं मिक्स करून घेतले. मूठभर याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकायचे. खूप छान भात लागतो. शेंगदाणे शिजले की खायला खूप छान लागतात. नक्की आवर्जून एकदा टाकून पहा भातामध्ये. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून घेऊया आणि तुम्हाला याच्यामध्ये आणखीन भाजी ॲड करायची असतील तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा, बीन्स किंवा गाजर वगैरे टाकू शकतात. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतला आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. मी इथे एकदम साधा सोपा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम सिंपल भात बनवून घेतला आहे. असा सुद्धा खूप छान लागतो. एकदम बिर्याणीची टेस्ट येते याला. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर पाणी खूप जास्त टाकायचं नाही. तांदूळ जेवढा घेतला आहे त्याच्या अंदाजानेच पाणी व्यवस्थित घेऊन टाकायचं. खूप जास्त पाणी झालं तर भात चिकट ओलसर होतो. तर इथे मी 1.5 पेला तांदूळ घेतलेला, त्यासाठी मी इथे 3 पेले पाणी वापरलेलं आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता हे सर्व तळापासून चांगलं मिक्स करून घेतले. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. कुकरचं झाकण लावून याला मोठ्या गॅसवरती फक्त 2 शिट्ट्या काढायच्या. जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत, 3 वगैरे. 2 शिट्ट्यामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत हा भात शिजून तयार होतो. जास्त पाणी टाकलं तर भात चिकट चिवट बनतो आणि मग खायला छान लागत नाही, खिचडी झाल्यासारखा होतो. त्यामुळे मसाले भातामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. तर सर्व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. कुकरचं झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या करूया. कुकरचं झाकण लावून घेतले. आता 2 शिट्ट्या होऊ देऊया आणि नंतर हे झाकण खोलून आपण पाहूया. एकदम मोकळा सुटसुटीत मसाले भात आपला तयार झालेला आहे. वा वा, काय मस्त घमघमाट सुटलेला आहे. एकदम छान हा भात बनलेला आहे. आता आपण हा मिक्स करून घेऊया. तर हे पहा, एकदम परफेक्ट मोकळा सुटसुटीत हा भात तयार झाला आहे. अजिबात चिकट चिवट बनलेला नाही आहे. त्यामुळे नेहमी पाणी ना थोडं कमी टाकायचं भातामध्ये. त्यामुळे भात खूप छान मोकळा सुटसुटीत बनतो. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. हे पहा, किती छान इथे भात बनलेला आहे. खिचडी बनवायची असेल तर जास्त पाणी टाकू शकतात. तर आपल्या इथे कमी वेळेत कमी साहित्यात मसाले भात तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर साऱ्या रेसिपी टिफिनच्या, नाश्त्याच्या शेअर केलेल्या आहेत. ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहिलं तर तुम्हाला अनेक रेसिपी पाहायला मिळतील.
कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.